नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आखाती युद्धामुळे भारताला जाणवणाऱ्या परिणामांची. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागलाय. कारण घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहायचा असेल तर त्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. गॅस कंपन्यांकडून गॅस सिलेंडर विक्रेत्यांना या संदर्भात सूचना दिल्या गेल्यात. व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद झाल्यामुळे व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. महिन्याला 1000 कॉमर्शियल सिलेंडरची रिक्वायरमेंट असते. आता जे कंपनीकडनं इंडिकेशन वर्बली मिळाले की ते आम्हाला कॉमर्शियल सिलेंडर देणार नाही. आम्हाला सुद्धा या परिस्थितीबद्दल व्यवसाय कुठे जातील, काय करतील, आम्हाला सुद्धा या गोष्टीची चिंता आहे. पण मला वाटतं व्यापाऱ्यांना सुद्धा याचा अल्टरनेटिव्ह शोधावा लागेल. आणि घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर महागलेत. अमेरिका इराण युद्धाचा भारतीयांना फटका बसलाय. घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे, तर व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महागलाय. आजपासूनच वाढलेले दर लागू होणार आहेत. मुंबईमध्ये 853 रुपये असलेला सिलेंडर आता 916 रुपयांना, दिल्लीमध्ये 852 रुपयांना असलेला सिलेंडर आता 912 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये 879 रुपयांनी विकला जाणारा सिलेंडर आता 930 रुपयांनी विकला जाईल, तर 868 रुपयाचा सिलेंडर कोलकात्यामध्ये 928 रुपयांना विकत घ्यावा लागणार आहे. घरगुती वापराचं सिलेंडरची जुनी किंमत 856 रुपये होती. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची जुनी किंमत होती 1785 रुपये. आता नवी किंमत घरगुती सिलेंडरसाठी 916, तर व्यावसायिक सिलेंडरसाठी 1899 म्हणजे 1900 रुपये. इकडे 60 रुपयांची वाढ झाली, तर व्यावसायिक सिलेंडरमध्ये 114 रुपयांची वाढ झाली. हॉटेल इंडस्ट्रीवर याचा मोठा परिणाम निश्चित होणार आहे.